या सगळ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. मला पण ही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा कळली मला पण खूप त्रास झाला होता. पण आई, माझं अमृतावर प्रेम आहे आणि ती मुसलमान आहे मला त्यानंतर कळलं. पण फक्त या कारणामुळे माझं तिच्यावरचं प्रेम तर कमी होत नाही ना. तरी मला काहीही फरक पडत नाही. हो, आणि मलाही नाही काही फरक पडत. ती कोण आहे, कुठली आहे, याच्याशी आम्हाला कोणाला काही कर्तव्य नाही. आम्हाला एवढं माहितीये तुझा आणि देविकाचा साखरपुडा झालेला आहे. ती आमची सून होणार आहे. हे तुझं लग्न आम्हाला मुळीच मान्य नाहीये. अमृता, चल माझ्या बरोबर. कुठे? अगं, आपण इथे नाही राहू शकणार. हे तुला सुखाने नाही राहू देणार अमृता. आणि जायचं कुठे आपण? कुठेही जाऊ, पण इथे कोणीही आपल्याला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. नाही सत्या, घर सोडून काही सोल्युशन मिळणार नाहीये. आणि आता हेच माझं घर आहे. फरक फक्त इतकाच आहे की आज माझी माणसं माझ्यावर चिडली आहेत. अमृता, हे इतकं सोपं नाहीये. मला माहितीये, मला माहितीये आज माझी माणसं माझ्यावर चिडली आहेत. पण मला त्यांचं मन वळवायचंय. नाही बघ, माझं एक काम कर, जा आणि देऊला बोलवून आण इकडे. एवढंच ना देव? अरे, हे मलाही करता आलं असतं. मी हाका मारल्या तिला, खूप हाका मारल्या. ती काही इकडे येत नाहीये. मला समजते ते, पण मला भेटायचंय तिला, मला बोलायचंय तिच्याशी. माझ्या घरचे बदलणार नाहीये, मला चांगलं माहिती आहे. ते येणारी वेळच ठरवेल. आता मला त्याची चिंता नाहीये. मला काळजी वाटते सुरूची. हो ग, मला पण सुरुचीला भेटायचंय. तू मॉन्टो आणि सुरुची बद्दल सांगितल्यावर काय करावं काही सुचलंच नाही. खरंच, सुरू, मॉन्टू, समीर तिघांनी किती मदत केली आहे ना आपल्याला. कशी आहेस आई? मी आणि सत्यजित सुरुचीला हॉस्पिटलमध्ये बघायला जाणार होतो. मग ते मला कशाला सांगताय? मला वाटलं की आम्ही बाहेर जातोय तर तुम्हाला सांगून जावं म्हणून. जाऊ? तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहात ना? हो, आश्चर्यम. या पत्रातील मजकुराशी या दस्तातील मजकुराचा संदर्भ असेल अशी कल्पनाच मला आली नाही. आणि असं जर का असेल तर माझ्या संशोधनाला कलाटणी मिळणार. तू आणि सत्यजित एकत्र? काका, मी आणि अमृताने लग्न केलंय.